बोल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा. नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या दुसऱ्या अध्यायातील 37व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे. ह्या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूयात. हतः वा स्वर्गं प्राप्स्यसि जित्वा वा महीम् भोक्ष्यसे तस्मात् कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः उत्तिष्ठ. या श्लोकाचा अर्थ असा होतो, हतः शत्रूकडून जर मारला गेलास तर स्वर्गम प्राप्स्यसि स्वर्गाला प्राप्त होशील. हे अर्जुना, ह्या युद्धामध्ये जर तू या शत्रूंकडून मारल्या गेलास तर समोरच्यांकडून मारल्या गेलास तर स्वर्गाला प्राप्त होशील. जित्वा वा महीम भोक्ष्यसे, आणि जर शत्रूंना जिंकशील तर मही म्हणजे पृथ्वी, पृथ्वीचं राज्य तू भोगशील. तस्मात म्हणून यासाठी अर्जुना युद्धाय कृतनिश्चयः उत्तिष्ठ. युद्धाचा निश्चय करून उठ, उभा रहा. लक्षात आलं का? जो तो युद्ध नको म्हणतो आहेस, युद्धापासून परांगमुख होऊ पाहतो आहेस, हे आपलं स्वकर्म जे युद्ध आहे, मोठ्या पुण्याईनं असं युद्ध क्षत्रियाला प्राप्त होत असतं, ते तुला अनायासे प्राप्त झालेलं आहे. तू हे युद्ध केलं पाहिजे. तू जर पळून जाशील तर हे सगळे लोक तुझी निंदा करतील, तुझी असलेली कीर्ती नष्ट होईल आणि नसलेली नाहकच अपकीर्ती तुला प्राप्त होईल. तुला हे युद्ध केलं पाहिजे. युद्धात जर शत्रूकडून मारला गेलास तर तू स्वर्गाला प्राप्त होशील आणि शत्रूंना जिंकशील तर पृथ्वीचे राज्य भोगशील. उभय दृष्टीनं, कोणत्याही दृष्टीनं, युद्ध जिंकल्या जाओ किंवा युद्धामध्ये प्राण जाओ, दोन्ही दृष्टीनं हे युद्ध कसं आहे, कल्याणकारक, फायद्याचंच आहे. म्हणून तू युद्धासाठी निश्चय कर आणि उत्तिष्ठ, उभा राहा. तो म्हणतो की नाही आम्ही यांना जिंकू किंवा हे आम्हाला जिंकतील, यापैकी कोणती गोष्ट आम्हाला श्रेयस्कर आहे हे काही आम्हाला कळत नाही. न चैतद्विद्मः कतरन्नो गरियो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः असं म्हणतो. सुरुवातीला त्याने शंका याशी उपस्थित केलेली आहे. त्याला उत्तर हा श्लोक आहे. पहिल्या 5व्या-6व्या श्लोकामध्ये म्हटला की नाही तो, न चैतद्विद्मः कतरन्नो गरियो, म्हणजे आम्ही यांना जिंकू किंवा हे आम्हाला जिंकतील आणि कोणती गोष्ट आम्हाला श्रेयस्कर आहे हे काय आम्हाला कळत नाही, आम्ही जाणत नाही.
त्याला उत्तर म्हणून हा श्लोक आहे. भगवंताच्या सांगण्याचा एकंदर आशय असा आहे की अर्जुना, जय मिळेल किंवा नाही हे जरी आता निश्चितपणे काही सांगता येत नसलं तरी ह्या दोहीपैकी विजय मिळेल किंवा मृत्यू होईल, या दोहीपैकी काही झालं तरी त्यातून काय होणार आहे? लाभच होणार आहे, फायदाच होणार आहे. जय मिळालं तर राज्य सुख उपभोगायला मिळेल, नाही मिळालं राज्य तर युद्धामध्ये काय होईल? मृत्यू होईल, स्वर्गाला प्राप्त होऊन जशी स्वर्गाची प्राप्ती होईल. एकंदरीत दोन्ही बाजूनी पाहिलं तर तुला काय प्राप्त होणार? लाभच लाभ प्राप्त होणार आहे. म्हणून शत्रूंना मी जिंकीन किंवा मरीन अशी शंका करण्याचं काही कारणच नाही आहे. तू निश्चय कर, युद्ध करायचे, ते काय होईल ते पुढचा विषय आहे. फक्त निश्चय कर आणि युद्धाला उठून काय कर? उभा रहा. ना तरी रणी येथ झुंजता वेचले जीवित, तरी स्वर्ग सुख न कळीत पावशील. ना तरी येथ रणी झुंजता, जीवित वेचेल तरी स्वर्ग सुख न कळीत पावशील. ना तरी म्हणजे अथवा. या युद्धभूमीवर, या समरांगणावर युद्ध करताना जीवित वेचले, तुझे प्राण जरी खर्ची पडले, लक्षात आलं का? तरी स्वर्ग सुखानं कळीत पावशील. स्वर्गातील सुख तुला काय होईल? सहज प्राप्त होईल. अनकळीत निर्दोष अशा स्वर्ग सुखाला तू काय होशील? प्राप्त होशील. जरी तुझे प्राण या युद्धामध्ये गेले, प्राण खर्ची पडले. झुंजता वेचले जीवित, झुंजता जीवित वेचले. झुंजत असताना, युद्ध करत असताना हे जीवित वेचावं लागलं, प्राण खर्ची घालावे लागले, तरी देखील अनकळीत स्वर्ग सुख पावशील. निर्दोष अशा स्वर्ग सुखाला सहजच काय होशील? प्राप्त होऊन जाशील. झुंजता वेचले जीवित. वेचले, वेचणं म्हणजे खर्च होणं, नष्ट झालं, नष्ट होणं. अर्जुना हे पहा, युद्ध केलं नाही तरी देखील कधी ना कधी मरण हे येणारच आहे. पण सामान्य माणूस ज्याप्रमाणे घरी अंथरुणामध्ये मरतो, पडून मरतोच की नाही, त्या मरण्यापेक्षा या रणामध्ये मरणं काय आहे? श्रेष्ठच आहे. कारण क्षत्रियाला त्या रणांगणामध्ये मृत्यू झाला तर स्वर्गसुखाची प्राप्ती होते असं शास्त्र सांगतं. ज्या स्वर्गसुखाला मिळवण्याकरिता प्रचंड कष्ट करावे लागतात, यज्ञयागादी पुण्य संपादन करावं लागतं, आणि ते यज्ञक्रिया सुद्धा अचूकपणे करावे लागतात. लक्षात, जसं शास्त्रामध्ये यज्ञ करायचा सांगितला, जो यज्ञ करायचा सांगितला, ज्या वेळेला करायचा सांगितला, अगदी तसेच यज्ञ करून जे पुण्य संपादन होतं त्या पुण्यबलानं स्वर्गाची काय होते? प्राप्ती होते. एवढे कष्ट आहेत त्या स्वर्गाला जाण्याकरिता. आणि क्षत्रियाला त्या रणांगणावर ते युद्ध करत असताना मृत्यू जर ओढावला त्याचा, तर त्याला स्वर्गाची काय होते? प्राप्ती होते. द्वाविमौ पुरुषौ लोके सूर्यमंडल भेदिनौ परिभ्राड योगयुक्तश्च रणे चाभिमुखो हतः, असा श्लोक आहे. त्यांनी सांगितलं ह्या जगामध्ये योगयुक्त असा संन्यासी. कोणता संन्यासी? योगयुक्त संन्यासी, ज्ञानी असलेला संन्यासी. आणि रणामध्ये सन्मुख होऊन, शत्रूच्या सन्मुख होऊन युद्ध करीत असताना मरण पावलेला क्षत्रिय वीर, हे दोघच, हे दोनच पुरुष सूर्यमंडलाचा भेद करून काय होतात? कल्याणाला प्राप्त होतात. लोकांतराला काय होतात? प्राप्त होतात. तुका म्हणे शूर दोही पक्षी भला, मरता मुक्त झाला मान पावे. दोन्ही पक्षी हेच सांगितलं आता इथं जे सांगितलं. युद्ध करता करता मेला तर मुक्त झाला म्हणे, आणि जर युद्ध जिंकलं तर मान पावे, त्याला सन्मानाला काय होतो? तो प्राप्त होतो. अवयुद्धात
मेला तर त्याला स्वर्ग तर आहेच, पण मृत्यूपर्यंत त्याची कीर्ती सुद्धा या जगामध्ये होते. बघा, आपल्या देशासाठी लढणारा एखादा सैनिक जर हुतात्मा झाला, त्याला शहीद झाला असं म्हणतात, देशासाठी त्याने प्राण खर्ची घातले, तर शास्त्राच्या नियमाप्रमाणे तो तर स्वर्ग लोकाला जाणारच आहे. पण इहलोकामध्ये सुद्धा त्याच्या नावाची मोठी काय होते, कीर्ती होते. त्याचं आदरानं लोक नाव घेतात, त्याला नमस्कार करतात. लक्षात आलं का? हीच गोष्ट अर्जुनाला भगवंत काय करतायत, समजावून सांगत आहेत. ना तरी रणी येथ झुंजता वेचले, जीवित तरी स्वर्ग सुख अनकळीत पावशील. किंवा या युद्धात युद्ध करता करता तुझे प्राण खर्ची पडले तरी देखील तू त्या निर्दोष अशा स्वर्ग सुखाला काय होशील, प्राप्त होशील. अर्जुनाचे अनेक नाव आहेत, त्याच्यातील किरीटी हे एक नाव आहे. भगवंत म्हणतात, किरीटी हे अर्जुना, म्हणून ये गोठी विचारू न करी. म्हणून एवढ्याकरिता ह्या गोष्टीचा तू विचार करीत बसू नकोस. आता धनुष्य घेऊन उठी. आता तू काय कर, हे धनुष्य घेऊन उठ, वेगी झुंजे, आणि लवकर युद्धाला काय कर, आरंभ कर. लवकर युद्धाला काय कर, सुरुवात कर. विचार करू नको म्हणजे युद्ध करावं की करू नये याचा काय करू नको, विचार करू नकोस. आता धनुष्य हातात घे, उठ, आणि लवकर या युद्धाला काय कर, सुरुवात कर. म्हणून ये गोठी विचारू न करी किरीटी. गोठी म्हणजे गोष्टीचा तू काय करतोस, विचार करतोस. युद्ध करावं की न करावं, करणं चांगलं की न करणं चांगलं, मलाच ज्ञान शिकवतोस. लक्षात आलं, भगवंतालाच समजावून सांगतोय. न करणं कसं श्रेयस्कर पटवून देतोय. तू विचार करू नकोस. तू विनाकारणच या गोष्टीबद्दल विचार करत बसलेला आहेस. विचारामध्ये वेळ न दवडता तू काय कर, युद्धाला तयार हो. कारण युद्धाचा निकाल काहीही लागला, तुझ्या बाजूने लागला किंवा तुझ्या विरोधात लागला, तरी दोही पक्षी तुझं काय आहे, हितच आहे. युद्धात मेलास तर स्वर्गलोक, आणि जिंकलंस तर पृथ्वीचं साम्राज्य, राज्य मिळेल. हे पहा, जे केल्यानं परिणामी हित होत असतं त्याबद्दल मनुष्यानं उगाचच विचार करत बसू नये. अर्जुनानं युद्ध केल्यानं त्या युद्धाचा निकाल काहीही लागला तरी तो हिताचाच असणार आहे. त्यामुळं त्यानं याच्याबद्दल विचारच न केलेला बरा. लक्षात आलं का? हां, आता एखादी गोष्ट केल्यानं त्याचा परिणाम नेमका चांगला होणार आहे की वाईट होणार आहे हे माहीत नसेल तर त्या गोष्टीबद्दल विचार करणं योग्य. आपल्याला माहीत नाही हे नेमकं केल्यानं काय होणार आहे, पण तू युद्ध केल्यानं त्याचा निकाल काहीही लागला, तू युद्ध जिंकलंस म्हणा किंवा युद्धामध्ये मृत्युमुखी पडलास म्हणा, तरी देखील तुझं त्याच्यामध्ये काय आहे, कल्याणच आहे, हितच आहे. मग युद्धाचा परिणाम जर हितच आहे तर मग युद्ध करण्याबद्दल विचार करण्याचं काहीच कारण नाही. उठून लवकर काय हो, युद्धाला तयार हो. आता धनुष्य घेऊन उठी झुंजे वेगी. आता धनुष्य घेऊन उठ आणि लवकर युद्धाला काय कर, सुरुवात कर. हे युद्ध म्हणजे तुझ्यासाठी काय आहे, स्वधर्म आहे. वर्णाश्रमानुसार तुझ्या वाट्याला आलेलं हे काय आहे, विहित असं कर्म आहे. देखे स्वधर्मो हा आचरता, दोषो नाशे असता, तुझ भ्रांती हे कवण चित्ता पातकाची. हे अर्जुना, तुला जी चिंता आहे, जी काळजी आहे, कशाची आहे, पाप होईल म्हणून. पाप होईल, पाप भिरू आहे, सज्जन आहे अर्जुन. त्याच्या नावातच व्याख्या आहे, रुजुत्वात अर्जुन हा. तो अत्यंत सरळ मार्गी माणूस आहे. त्याला वाटतं आपलं नुकसान झालं तरी चालेल, पण आपल्याकडून पाप होऊ नये असं त्याला वाटतं. पाप भिरू आहे. भगवंत म्हणतात, देखे हा स्वधर्मो आचरता असता दोषू नाही, इथ पातकाची हे भ्रांती तुझ चित्ता कवण. देखे म्हणजे पहा, या स्वधर्माचं आचरण केलं असता असलेली पापे नाहीशी होतात. पाप लागत नाही तर असलेले दोष काय होतात,
नष्ट होतात. दोषो नाशे आसता, असलेले दोष नासले जातात, नष्ट होतात. असं असताना, कसं असताना, ह्या स्वधर्माचं, युद्धरूपी स्वधर्माचं पालन केल्यानं दोष लागणार नाही. उलट पहिले असलेले दोष काय होतील, नाहीशे होतील. असं जर आहे तर मग ह्या युद्ध करण्यामध्ये पातक लागेल हा भ्रम तुझ्या चित्तात कसा आला? हा तुझा काय आहे भ्रम? कोणता? युद्ध केल्याने मला पाप लागेल. ही तुझी जी समज आहे ही पूर्णपणे चुकीची आहे. ही भ्रमामुळं अशी समज तुझ्या चित्तात निर्माण झालेली आहे. ही निर्माणच कशी झाली? लक्षात आलं का? हे धर्मयुद्ध आहे आणि हे धर्मयुद्ध केल्यानं, या स्वधर्माचं आचरण केलं तर असलेली पापं जातात. असं असताना तुझ्या चित्ताला या धर्मयुद्धाच्या ठिकाणी जी पापाची भ्रांती दिसते ती कुठून आली? लक्षात आलं का? तुझं भ्रांती हे कवण चित्ता पातकाची. इथं पातकाची हे भ्रांती तुझं चित्ता कवण, त्यात पातक लागेल अशी जी भ्रांती आहे, हा जो भ्रम आहे तुझ्या चित्तात कसा आला? हे पहा, स्वधर्माचं पालन केल्यानं असलेले दोष काय होतात? नष्ट होतात. शास्त्र आहे. अर्जुनानं उलट समजूत करून घेतली. स्वधर्माचं आचरण केल्यानं असलेले दोष नष्ट होतात आणि हा म्हणतो नसलेले पातक आम्हाला लागते. आता औषध घेतल्यानं असलेले रोग नष्ट होतात की नवे रोग निर्माण होतात? असलेले त्या त्या रोगाचं म्हणून सांगितलेलं जे औषध आहे ते औषध घेतल्यानं असलेले रोग काय होतात? नाहीसे होतात. आणि हा काय म्हणतो नसलेलं पातक आम्हाला लागेल. हे भ्रमाणच ना. मग एखादं पेशंट त्याच्या रोगासाठी म्हणून सांगितलेलं एखाद्या कुशल वैद्यानं दिलेलं औषध आणि ते औषध घेण्याविषयीच त्याच्या मनात भ्रम आहे की हे औषध घेतल्याने मला काय होईल? रोग होईल, नवा रोग होईल. तर आपण काय म्हणू त्याला? ह्याला भ्रम झाला. हे औषध ह्याचा रोग घालवणारं औषध आहे. पण हा काय म्हणतो ह्या औषधाने मला काय होईल? नवा रोग निर्माण माझ्या ठिकाणी होईल. यालाच भ्रम म्हणतात. यालाच काय म्हणतात? अध्यास म्हणतात शास्त्रामध्ये. अतस्मिन् तद्बुद्धी इत्याध्यास. जे ज्या ठिकाणी नाही ते त्या ठिकाणी दिसणं, वाटणं, तसं समजणं, त्यालाच काय म्हणतात? भ्रम. युद्ध करणं हा क्षत्रियांचा काय आहे? धर्म आहे. मग अशा प्रकारचा स्वधर्म जो आहे त्या स्वधर्माचं आचरण करण्यामध्ये पातक होईल ही काय आहे? भ्रांतीच नाही म्हणायची का? मग हा भ्रमच नाही म्हणायचा का? हा तू भ्रम घेऊन बसलेला आहेस. हा स्वधर्म आचरण केल्यानंतर असलेले दोष जातात. तेथे तुला हे युद्ध केल्यानं मला पाप लागेल ही जी भ्रांती दिसते आहे तुझ्या ठिकाणी, तुझ्या अंतकरणाच्या ठिकाणी, ती कोणती आहे? हे कवन, तुझं भ्रांती हे कवन चित्ता पातकाची. आता काही दृष्टांत सांगून त्याला विचारतात अर्जुनाला. सांग बरं म्हटले. सांगे प्लवेची काय बुडीजे, का मार्गी जाता आडळीजे, परी विपाये चालो नेणीजे, तरी हेची घडी. सांगे प्लवेची बुडीजे काय? अर्जुना सांग बर, नावे न कोणी बुडालं का? नाव ही त्या पाण्यातून त्या मनुष्यांना तारून नेण्यासाठी आहे की नाही? त्या नावेनं कोणी बुडेल का? का मार्गी जाता आढळीजे, किंवा चांगल्या रस्त्यानं, चांगल्या राजमार्गानं जात असताना कोणी अडखळून पडेल काय? परी विपाये चालो नेणीजे, तरी तेही घडे. कदाचित चालावं कसं हे नीट माहीत नसेल तर ते सुद्धा होऊ शकतं. चांगल्या रस्त्यानं तर काही माणूस अडखळणार नाही. नाव काय माणसाला बुडवणार नाही? सांग बरं, नाव कधी माणसाला बुडवते का?
नावेनं नाव ही तरुण नेण्याचं काम करते. त्या तरुण नेणाऱ्या नावेनं माणूस बुडेल काय? नाही बुडणार. किंवा मार्गाने जात असताना अडखळेल काय? ठेचाळेल का? नाही. पण कदाचित एखाद्याला नीट चालण्याचं ज्ञान नसेल तर तेही घडणं काय आहे? शक्य आहे. परी विपाय चालो नेणीजे तरी हिची घडे. उदाहरण दिलं प्लवेची. सांगे प्लवेची काय बुडीजे. नावेनं, नावेच्या सहाय्यानं. अर्जुनाला वस्तुतः हा जो तारक असलेला जो धर्म आहे त्याचं आचरण केलं असता दोष म्हणजे पातक लागेल असं वाटू लागलेलं आहे. हा स्वधर्म तारुण नेणारा आहे आणि त्या तारुण नेणाऱ्या स्वधर्माच्या ठिकाणी त्याला उलट बुद्धी झालेली आहे की याचं आचरण केल्याने आम्हाला काय लागेल? दोष लागेल. म्हणजे एखाद्याला त्या नावेच्या ठिकाणी नाव तारुण नेणारी असताना ही नाव मला बुडविणारी आहे असा काय व्हावा? भ्रम व्हावा. वास्तविक नाव ही तारुण नेणारी आहे. जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी. लक्षात आलं का? ही नाव पाण्यावरून स्त्री पुरुष वस्तू पदार्थ या बाजूचे त्या बाजूला नेण्याकरिता उपयोगात येत असते. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. लोकांसाठी ती त्या पाण्यावर तरंगलेली असते. तिला स्वतःचं काही प्रयोजन नसतं. तिचं काम असतं फक्त संतांसाठी म्हणून सांगितलेलं आहे तुकोबारायांनी. संत हे स्वतः तरुण गेलेले असतात पण जनाला तारुण नेण्याकरिता ते कार्य करत असतात. त्या नावेला काही स्वतः बुडण्याची भीती नाही पण बुडणाऱ्या लोकांना ती तारुण नेत असते. सांगे प्लवीची काय बुडीची. अर्जुना सांग बरं, ही तारुण नेणारी नाव कधी बुडवेल काय माणसाला? का मार्गी जाता आडळीचे किंवा मार्गाने जात असताना चांगल्या मार्गाने. हे आताचे मार्ग नाही, खड्डे खुड्डेचे मार्ग नाही, चांगला राजरस्ता. त्या रस्त्याने जात असताना मनुष्य ठेचाळेल काय? पण घडू बी शकतं. परी विपाये चालो नेणीजे तरी हिची घडे. कदाचित एखाद्याला नीट चालण्याचं ज्ञान नसेल तर तीही घडणं काय आहे? शक्य आहे. कशासाठी सांगतात हे? अर्जुना, हा जो स्वधर्म आहे हा स्वधर्म असलेल्या पापाचा काय करणार आहे? नाश करणार आहे. आणि तुला त्या पापनाशक अशा स्वधर्माच्या ठिकाणीच हा स्वधर्म किंवा हे युद्धरूप कर्म हे पाप उत्पादक आहे असा काय झालेला आहे? व्यर्थ भ्रम झालेला आहे. अमृते तरीच मरिजे जरी विखेसी सेविजे तैसा स्वधर्मी दोषू पाविजे हेतुकपणे. अमृते तरीची मरिजे जरी विखेसी सेविजे तरीची अमृते मरिजे तैसा हेतुकपणे स्वधर्मे दोषू पाविजे. जर विखेसी विषाबरोबर म्हणजे विषामध्ये मिसळून अमृत सेविजे, अमृताचं काय केलं? सेवन केलं. तरीची अमृते मरिजे तर त्या अमृताने देखील काय येईल? मरण येईल. अमृत हे अमर करणारं, जिवंत करणारं. पण ते अमृत सेवन केलं कशाबरोबर? विखेसी विषाबरोबर. त्या विषाबरोबर ते अमृतही सेवन केलं तर त्या अमृताने देखील काय येईल? मरण येईल. कशासाठी सांगितला दृष्टांत? तैसा हेतुकपणे स्वधर्मे दोषू पाविजे. त्याप्रमाणे फलाशेन हेतुकपणे फळाची आशा जर धरली तर स्वधर्माने देखील दोष प्राप्त होतो. दोषनाशक पापनाशक असलेला स्वधर्म, पण तो स्वधर्मच दोष निर्माण करू शकतो जर त्या धर्माचं पालन करत असताना काय ठेवली? फलाशा ठेवली. तर काही हेतू धरून त्या धर्माचं आचरण केलं तर. स्वधर्म हा तारक आहे पण तो निष्काम बुद्धीनं आचरला तर. क्षत्रियानं युद्ध का करायचं? क्षत्रिय आहे म्हणून करायचं.
ब्राह्मणानं षडंगासह वेदाचं अध्ययन अध्यापन करायचं. का करायचं? ब्राह्मण आहे म्हणून करायचं. कधी सांगितलं होतं की नाही? त्या दिवशी महाभाष्या व्याकरणाच्या महाभाष्यामध्ये सांगितलेलं आहे. ब्राह्मणानं निष्कारण षडंगासह त्या वेदाचं काय करावं? अध्ययन करावं. काय पद आहे? निष्कारणेनं, निष्कारण करावं. वारकऱ्यानं ज्ञानेश्वरी वाचावी. का वाचावी? वारकरी आहे म्हणून वाचावी. कशासाठीच वाचू नये. वारकऱ्यानं भजन करावं. का करावं? त्याचा स्वधर्म आहे ना. तो जर वारकरी आहे तर त्याचा स्वधर्म आहे अखंड काय करणं? भजन करणं, विठ्ठलाचं चिंतन करणं. त्याच्या मागे काहीही हेतू नसला पाहिजे. कोणताच उद्देश, धन मान, मान धन, लक्षात आलंय का? ते चांगला शब्द आहे, दोन्ही एकत्र जोडलाय ना. कोणता? मान धन. मानही पाहिजे, धनही पाहिजे. मिळतो मग, आपण ज्याच्यासाठी केलं ते मिळतं. पण मग देवाचा काही संबंध राहत नाही. आपण जर वारकरी आहोत, त्या विठ्ठलाचे दास म्हणून आपण घेतो आहोत, त्याच्यासाठी जीवन जर अर्पण आपण केलेलं असेल तर आपल्या प्रत्येक कृतीच्या मागे उद्देश, ज्यांचा हेत विठ्ठली, लक्षात आलं का? आपला धर्मच आहे. पण असा हा स्वधर्म की जो तारक आहे, ज्याचं आचरण केल्यानं असलेले दोष, असलेले पाप सगळी नष्ट होणार आहेत. पण तोच स्वधर्म जर हेतुकपणे, काही हेतू मनात धरून, काही अभिलाषा मनात धरून जर आचरला तर स्वधर्मी दोष पाविजे. त्या स्वधर्माने देखील दोष प्राप्त होतात. कसं बा? दोष नष्ट करणारा स्वधर्म दोष कसे काय निर्माण करील? उदाहरण दिलं. अमर करणारं अमृत, जिवंत करणारं अमृत, पण ते जर विषासह सेवन केलं तर ते अमृतच काय करतंय? मारतंय. सांगू का गंमत? दूध आहे, हे दूध पवित्र आणि गोड, लक्षात आलं का? त्या किमामृतम गवामृतम, त्या युधिष्ठिराला प्रश्न केलेला आहे ना, अनेक प्रश्न केले आहेत यक्षानं. त्याच्यात किमामृतम, पृथ्वीवरचं अमृत काय? गवामृतम, गाईचं दूध, हेच काय आहे? अमृत. पण तसं न पिता त्याच्यात जर नाही पत्ती टाकली, चहा पत्ती, चहा व्यसन आहे की नाही? आता पिता असले तरी हो म्हणा की, लक्षात आलं का? दुधाच्या प्राशनानं जो लाभ होईल तो लाभ आता त्याच दुधाचा चहा करून पेल्यानं होईल का? उलट काय होईल? हानी होईल. थोडी बहुत होईल की नाही? हो म्हणा की, लक्षात आलं? तसं अमृत आहे, अमृत हे तर जिवंत करणार. पण तेच अमृत जर विषासह सेवन केलं, म्हटले तसं अमृत न पिता त्याच्यात थोडंसं विष टाकूनच पिऊ म्हटले, ते अमृतच काय ठरेल? मारक ठरेल. अमृते तरीच मरिजे, जरी विखेसी सेविजे, तैसा स्वधर्मी दोषू पाविजे हेतुकपणे. म्हणून स्वधर्माचं आचरण करत असताना तो स्वधर्म कसा पालन करायचा? निष्काम बुद्धी. आपल्या वाट्याला ईश्वर इच्छेनं हे कर्म आलेलं आहे तर मग ते कर्म आपण केलं पाहिजे. कर्तव्य भावनेनं, ब्रह्मार्पण वृत्तीनं आपण ते कर्म केलं पाहिजे. तेव्हा ते कर्म, तो स्वधर्म आपल्याला तारक ठरत असतो. हे आता भगवंताला बघा, हळूहळू आता त्या दिशेनं न्यायचं ना. निष्काम कर्माची महती आता सांगायची. कसं बघा, विषय कोणता चालू आहे? त्याला युद्धाला काय करायचंय? प्रवृत्त करायचंय. तो विचार करतोय युद्ध करू की नको. देव म्हणतो काही विचार करू नको. ज्या गोष्टीचा परिणाम हा लाभदायकच असतो त्या गोष्टीबद्दल विचार काय करायचा? ज्ञानेश्वरीचं पारायण करू की नको? पारायण केल्याने काय होणार आहे? भगवंताची कृपा संपादन होणार. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी, लाभदायकच आहे ना. मग का विचार का करायचा? आपण नाही म्हणत का चला आता सप्ताह आहे, जरा पारायणाला येता का? थांबा विचार करून सांगतो.
त्याच्यात काय विचार करतो? वाईट गोष्ट करत असताना 100 वेळेस विचार केला पाहिजे. तिथं नाही विचार करत, हॉटेलमध्ये जाताना नाही विचार करत की आता माझ्या गळ्यात माळ आहे, मी जाऊ की नको, तो नाही विचार करत. पारायण करताना विचार, तीर्थयात्रेला जाताना विचार, कीर्तनाला, सत्संगाला, पाठाला जाताना काय करतात माणसं, तो विचार नाही, तो अविचारच असतो खरा. लक्षात आलं का? भगवंत म्हणतोय युद्ध हे तुझ्यासाठी स्वधर्म आहे आणि स्वधर्माचं आचरण केलं, हे युद्धरूप धर्म जर तू आचरण केलं या युद्धरूप धर्माचं, तर त्याचा परिणाम युद्ध जिंकणं होईल किंवा मरणं होईल, एवढंच होईल ना. पण दोन्ही दृष्टीनं काय आहे? लाभच आहे. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे, त्याच्याबद्दल काही विचार करू नको. तुला त्या दोषनाशक पापनाशक असलेल्या स्वधर्माच्या ठिकाणी हा स्वधर्म पाप उत्पादक आहे अशी भ्रांती झालेली आहे. खरं तर या स्वधर्माच्या आचरणानं असलेलेही काय होणार आहेत? दोष नष्ट होणार आहेत. तुला वाटतं नवीन दोष लागतील, नवीन दोष लागणार नाहीत, असलेले सर्व दोष नष्ट होतील. हा एक काळजी मात्र घ्यावी लागेल की या स्वधर्माचं आचरण करत असताना तो निष्काम बुद्धीनं करावा लागेल. त्याला फळाची अपेक्षा टाकून त्याचं आचरण करावं लागेल. जर तो स्वधर्म की जो स्वधर्म दोषनाशक आहे, पापनाशक आहे, तो स्वधर्म आचरत असताना जर हेतू ठेवून आचरला तर मग मात्र नक्की दोष लागेल. त्याच्यासाठी उदाहरणं दिली. अमृते तरीच मरिजे जरी विखेसी सेविजे. अमृत तेव्हाच मारेल माणसाला, तसं नाही मारणार. विषासह सेवन केलं तर मग नक्की मारक ठरेल. अगदी त्याच पद्धतीनं हा दोषनाशक पापनाशक असलेला धर्म हा सुद्धा पाप उत्पादक ठरू शकतो जर तो हेतू ठेवून त्याचं आचरण केलं तर. सांगू का आता याच्यातच? कीर्तन चांग होय अंग हरिरू. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. म्हणजे भगवत प्राप्तीचं हे मुख्य साधन संतांनी सांगितलेलं आहे. पण कसं कीर्तन केलं तर नारायण भेटी देईल? देवासाठीच कीर्तन केलं तर नारायण भेट देईल. कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे, कीर्तन हे भगवत प्राप्तीचं साधन आहे, भगवंताच्या प्रसन्नतेचंही साधन आहे. मज या कीर्तन येवीन नाही तुकोबराय म्हणतात. कोणाला काय आचरण करायचे असतील ती करू द्या, मला कीर्तनाशिवाय काही जमतच नाही. पण तेच कीर्तन जर हेतू ठेवून केलं तर तो हेतू सिद्ध होईल. मग भगवत प्राप्ती होईल का? असलेले दोष नष्ट होतील कीर्तन जर निष्काम बुद्धीनं केलं. आणि हेतू ठेवून केलं तर नसलेले लागतील की नाही? उगाच ते 2-4 अभंग आहेत की नाही तुकोबरायांच्या गाथेमध्ये, ते पाहत नाहीत आपण, ती गोष्ट वेगळी आहे. पण कीर्तन केल्यानं देव प्राप्त होतो हे सांगण्याबरोबरच ते कीर्तन चुकीच्या रीतीनं केलं तर नरकाला जावं लागतं हेही सांगायला काही ते चुकलेले नाहीत. लक्षात आलं का? त्याप्रमाणे स्वधर्माचं पालन आपण निष्काम बुद्धीनं कर्तव्य भावनेनं केलं तर चित्तशुद्धी हे त्याचं फळ आहे. चित्तस्य शुद्धये कर्म. कर्मानं चित्ताची काय होते? शुद्धी होते, दोष नष्ट होतात. मल दोष नष्ट झाल्यानंतरच चित्तशुद्धी होईल ना. विक्षेप दोष नष्ट झाल्यानंतर चित्त स्थैर्य होईल. आणि आवरण दोष नष्ट झाला की मग चित्त हेच चिद होऊन जाईल. मन हे राम झाले. मल म्हणजे पाप ना, पापवासना, निषिद्ध कर्म करण्याच्या वासनेलाच काय म्हणतात? मल म्हणतात. आणि तो नष्ट होतो कशानं? स्वधर्माच्या आचरणानं. पण निष्काम बुद्धीनं आचरलं तर. पण तोच स्वधर्म जर हेतू ठेवून आचरला तर मग मात्र आणखी दोष लागेल. अमृते तरीची मरिजे जरी विखेसी सेविजे तैसा स्वधर्मी दोष उपाविजे हेतुकपणे म्हणून या पार्था हेतू सांडोनी सर्वथा तुझ क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही. भगवंत जे त्याला अर्जुनाला बघा त्यांचं काहीतरी
असं आहे. पार्था जाऊ दे त्यांचं चालू दे. पार्था म्हणून हेतू सर्वथा सांडोनी क्षात्रवृत्ती झुंजता तुझ पाप नाही. पार्था अर्जुना म्हणून हेतू सर्वथा सांडोनी, हेतू म्हणजे फलाशा अगदी टाकून सर्व प्रकारे सोडून क्षात्रवृत्ती झुंजता क्षत्रिय धर्माप्रमाणे जर युद्ध केलं तर तुझं पाप नाही, तुला मुळीच पाप लागणार नाही. तू भिवू नकोस, पाप लागणार नाही. असलेलं पूर्वीचं पाप देखील काय होऊन जाईल, नष्ट होऊन जाईल. म्हणून हेतू सर्वथा सांडोनी, हेतू म्हणजे फलाशा. धर्म हा घातक नाही आहे, तर धर्माचं आचरण कसं करावं हे कळत नाही म्हणून तो बाधक होत असतो. धर्म हा काय आहे, त्या बंधनातून मुक्त करणारा आहे, बंधन निर्माण करणारा नाही आहे. तैसे कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता जैसा रसरीती मरता राखिला विषय. त्या अनेक मुमुक्षूंना कर्मबंधनातून सोडलेलं आहे. कोणी? कर्मानं म्हणजे धर्मानं, स्वधर्मानं. कर्म करण्याची हातोटी आहे, ते कर्मबंधनाला कारण नाही होऊ शकत. उलट पूर्वीच्या कर्मबंधनातून सोडण्याला ते कारण ठरतं जर त्या हातोटीनं केलं तर. त्यांनी उदाहरण दिलं ज्ञानोबारायांनी, जैसा रसरीती मरता राखिला विषय. एखाद्याला एखादा दुर्धर आजार झाला आणि त्याच्यासाठी अगदी सुप्रसिद्ध असलेलं औषध त्या रोगावरचं आणलं, पण ते औषध काही लागू होईना. मग त्या वैद्यांनी, त्या आयुर्वेदाचार्यांनी विचार केला आणि विषाचं काय केलं, एक औषध तयार केलं. आणि जे औषधं आहेत ना, त्या आयुर्वेदामध्ये असलेली काही औषधं विषापासून तयार केली जातात. आता विष हे खरं काय आहे, मारक आहे. पण विषापासून कसं काय अमृत केलं, तर त्या विषामध्ये असलेली जी काही मारक शक्ती आहे, काही प्रयोगाच्या द्वारे, काही दुसऱ्या साधनांच्या द्वारे तिला नष्ट केलं आणि त्याचंच काय झालं, मग औषध तयार झालं. असं सांगतात बा. सर्पदंश झाल्यानंतर त्याच्यावर जे औषध म्हणून प्रयोग केला जातं ते देखील काय असतं, विषच असतं. लक्षात आलं. आता खरं विष तर मारतं. लोक म्हणतील अगोदर त्याला सर्पदंश झाला आणि पुन्हा त्याला इंजेक्शन टोचा शरीरात त्याच्या विष. पण हे विष त्या विषाला काय करते, मारते. पण म्हणून मग काय सरळ त्या सापाचं विष काढून लगेच याच्या शरीरात टोचला असं नाही. त्याच्यावर काही विशिष्ट प्रक्रिया करून त्याच्यामध्ये मारक शक्ती जी आहे, ती मारक शक्ती आता ती कशी केली, त्या विषाला मारणारी तयार केली. तसं कर्माच्या आचरणानं कर्मबंधन होत नाही. तर ती कर्म करण्याची हातोटी न जाणली तर ते कर्मबंधनाला कारण होतं. पण तेच कर्म हातोटीनं केलं म्हणजे काय, मी करतो आहे अशी भावना ठेवायची नाही आणि मी ह्याच्यासाठी करतो आहे ही त्या फळावर नजर न ठेवता करायचं. मग तेच कर्मबंधनातून सोडण्याला कारण ठरतं. लक्षात आलं का? म्हणून भगवंत काय म्हणतात, हेतू सांडोनी सर्वथा. हे अर्जुना, सर्व प्रकारची फळाशा टाकून तू काय कर, क्षात्रवृत्ती क्षत्रिय धर्मानुसार काय कर, युद्ध कर. आपल्याला सुद्धा आपापल्या वर्णाश्रमानुसार आपल्या वाट्याला आलेले जे कर्म आहे त्या नियमानं ते जर कर्म केलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही. तुझं क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही. तुला भीती एवढीच आहे ना की युद्ध केल्याने काय लागेल, पाप लागेल. हा, युद्ध केल्याने त्यावेळेस पाप लागेल ज्यावेळेस युद्ध करत असताना तुझ्या मनामध्ये काय असेल, आशा असेल, काही हेतू असेल. हेतू सोडून जर युद्ध केलंस तर पाप लागणार नाही. उलट असलेले दोषुनाशे असता, असलेला दोष काय होईल, तुझ्यातील नष्ट होईल. म्हणून या पार्था हेतू सांडवणी सर्वथा
तुझं क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही. एवढा एक श्लोक घेऊ, नंतर मग वेगळा विषय सुरू होणार आहे. 2-3 ओव्या आहेत, 4 ओव्या. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. सुखदुःखे लाभालाभौ जया जयौ समे कृत्वा ततः युद्धाय युज्यस्व एवं पापम न अवाप्स्यसि. सुख दुःखे, सुख दुःख, लाभालाभौ लाभ आणि हानी, जया जयौ जय आणि पराजय, समे कृत्वा सारखे मानून, ततः युद्धाय युज्यस्व नंतर युद्धासाठी काय हो तयार हो. अगोदर काय मान? सुख दुःख लाभ हानी जय पराजय हे कसे आहेत? सारखे आहेत असं मनामध्ये मान, आणि नंतर मग युद्धाला काय हो तयार हो. एवं अशा प्रकारे तू जर केलंस तर पापम न अवाप्स्यसि, म्हणजे कोणत्याही प्रकारचं पाप तुला लागणार नाही. हे युद्ध करत असताना जय होईल की पराजय होईल, सुख प्राप्त होईल की दुःख प्राप्त होईल, लाभ होईल की हानी होईल, याचा कोणताही विचार न करता हे सारखेच आहेत. हे फक्त युद्ध करणं माझं कर्तव्य आहे या भावनेनं कर, म्हणजे तुला पाप लागणार नाही. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझी. सुखी संतोषा न यावे, सुख प्राप्त झालं तर त्या सुखाविषयी अनुकूल वृत्ती ठेवून संतोषाला प्राप्त होऊ नको. सुखी संतोषा न यावे, भले सुख प्राप्त होईल. आता प्रारब्धानुसार आपल्याला सुख दुःख इत्यादी गोष्टी काय होत असतात? प्राप्त होतच असतात. पण सुख प्राप्त झालं म्हणून त्याने हुरळून जाऊ नकोस. त्या सुखाविषयी अनुकूल बुद्धी ठेवून अनुकूल वृत्ती ठेवून संतोषाला प्राप्त होऊ नकोस. दुःखी विषादा न भजावे, आणि दुःख प्राप्त झाला असता दुःखाविषयी प्रतिकूल वृत्ती ठेवून विषादाला काही खेदाला काही प्राप्त होऊ नकोस. आणि याच रीतीनं लाभ हानीविषयी देखील मनामध्ये अनुकूल प्रतिकूल वृत्ती ठेवू नकोस. आणि लाभालाभ न धरावे मना माझी. सुख प्राप्त झाल्यास संतोष मानू नये, दुःख प्राप्त झाल्यास खेद करू नये, आणि लाभ आणि हानी या गोष्टी मनात आणू नयेत. येथ विजय पण होईल की सर्वथा देह जाईल, हे आधीची काही पुढील चिंता विना. येथ विजय पण होईल का देह सर्वथा जाईल, हे पुढील काही आधीची चिंता विना. या युद्धामध्ये जय मिळेल किंवा आपला देहच सर्वस्वी काय होईल? नष्ट होईल. या ज्या भावी गोष्टी आहेत त्या गोष्टीचा अगोदरच विचार करीत बसू नये. आता जय मिळेल की काय हे कधी होणार आहे? युद्धाच्या नंतर होणार आहे ना, हे कर्म केल्यानंतर होणार आहे. अगदी देहच सर्वस्व नष्ट होईल की काय हेही कधी होईल? युद्ध केलं तर होईल ना. या गोष्टीचा अगोदरच विचार करत बसू नकोस. लक्षात आलं का? हे आधीची काही पुढील चिंता वेना, ह्या पुढील गोष्टींचा युद्धापूर्वीच काहीही विचार करू नये. मग काय करावं? आपण या उचिता स्वधर्मे राहटता, जे पावे ते निवांता साहोनी जावे. आपण या उचिता आपल्याला विहित असलेल्या स्वधर्मे राहटता, स्वधर्मानं वागत असताना. हे पहा, आपल्याला जो स्वधर्म प्राप्त झालेला आहे तो आपल्यासाठी काय आहे? उचितच आहे. आगा जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, असं म्हटलेलं आहे. ईश्वर त्या ईश्वराच्या मनामध्ये आहे आपण हे कर्म करावं, म्हणून तर त्या त्या वर्णामध्ये आपला काय झालेला आहे? जन्म झालेला आहे. त्या वर्णाला अनुकूल असं जे कर्मशास्त्रानं सांगितलेलं आहे ते कर्म करण्यास अनुकूल असं आपल्याला देवानं बनवलेलं आहे. क्षत्रिय कुळात जन्म दिला ना, देवानं दिला की नाही जन्म? क्षत्रियाचं कर्म युद्ध करणं, हा युद्ध करण्यास सक्षम आहे, योग्य आहे, म्हणून तर तिथं काय दिलेलं आहे? त्याला जन्म दिलेला आहे. मग त्याचं एकच कर्तव्य की आता आपल्याला जिथं जन्म प्राप्त झाला तिथं आपल्या वाट्याला जे कर्म आलं ते आपण निमूटपणे केलं पाहिजे. तेच आपल्यासाठी काय आहे? उचित आहे.
ही पुढे येईल विषय. परधर्म भयावहा, दुसऱ्याचा धर्म आचरण करत असताना सोपा वाटत असला आणि स्वतःचा धर्म आचरत असताना तो कठीण वाटत असला तरी देखील आपला जो धर्म आहे तोच आपण आचरला पाहिजे. लक्षात आलं का? दुसऱ्याचा धर्म सोपा वाटतो. अरे म्हटले हे पाहता, याच्यात सांगण्यात काही गैर नाही आहे. दुसऱ्याचा जो धर्म आहे ते म्हटल्यावर सकाळी 10 वाजेपर्यंत तो 2,000 रुपये मिळवतो, आम्हाला दिवसभर राबावं लागतं. म्हणून आता आम्ही आमच्या जो वाट्याला आलेला जो कर्माचा भाग आहे, शेती वगैरे, ते सोडून देतो आणि ते खाटकाचं दुकानच टाकतो. चालेल का? तो कठीण जरी झाला, आपला स्वधर्म आचरत असताना तो कठीण जरी असला तरी तोच आचरला पाहिजे. आणि उदाहरण द्या ना बरं, तिथं दिलेली आहेत. लक्षात आलं का? पुढं येईल त्यावेळेस आपण पाहणार आहोत. आपली स्वपत्नी ही कुरूप जरी झाली, हे असो वनिता आपुली, हे असो वनिता आपुली, कुरूप जरी झाली तरी भोगिता तिची भली जी आपली. लक्षात आलं का? तनारे मोडावे की लोकांचे मोठे घरं पाहून मग आपले जे तनारे म्हणजे झोपड्या बनवलेल्या आहेत, त्याचे 2 अर्थ आहेत तनारेचे. तण म्हणजे गवत, त्याच्यापासून बनवलेली झोपडी पूर्वी करून ते पाचटाचं केलेलं, किंवा तनारे ताणून बांधलेले पालं वगैरे असतात, ती काय मोडून टाकायचे का? नाही मोडायचे. म्हणजे दुसऱ्याचा धर्म आचरताना तो सोपा दिसत असला, आणि तसंच होतं, दुसऱ्याचा धर्मच आपल्याला सोपा दिसत असतो. एक दुसऱ्याला म्हणत असतो त्याचं बरं आहे, हा ज्याला म्हणत असतो त्याचं बरं आहे, तो याच्याकडे पाहून म्हणत असतो याचं बरं आहे. प्रत्येकाचं ज्याचं त्याचंच बरं असतं, पण हे मात्र बरं नाही, दुसऱ्याला बरं म्हणणं. लक्षात आपण या उचिता आपल्याला विहित असलेल्या धर्माने वागत असताना स्वधर्मे राहटता जे पावे ते निवांता सावणी जावे. जे जे प्रसंग आपल्यावर येतील ते शांतपणानं सहन करीत जावं. आता प्रसंग येतच राहणार आहेत. आपला धर्म आचरत असताना, आपल्या धर्मानुसार आपण वागत असताना अनेक प्रसंग आपल्यावर येणार आहेत. ते काय करावेत? निवांता साहोनी जावे, ते शांतपणानं काय करावेत? सहन करावेत. ऐसे या मने होवावे तरी दोषू न घडे स्वभावे, म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा. ऐसे या मने होवावे, असं जर तुझं मन अनुकूल प्रतिकूल वृत्ती रहित झालं, सुखाविषयी अनुकूल वृत्ती नाही, दुःखाविषयी प्रतिकूल वृत्ती नाही, लाभाविषयी अनुकूल वृत्ती नाही, हानीविषयी प्रतिकूल वृत्ती नाही, जयाविषयी अनुकूल वृत्ती नाही, पराजयाविषयी प्रतिकूल वृत्ती नाही, असं जर तुझं मन तयार झालं, सहिष्णू झालं, तरी दोषू न घडे स्वभावे, तर तुझ्याकडून स्वभावताच पाप घडणार नाही. अशी जर वृत्ती आपली होईल, असं जर मन आपलं होईल, तर आपल्याकडून पाप घडू शकणार नाही. तुला भीती एवढीच आहे ना, युद्ध केल्याने काय होईल? पाप होईल. पण अशा रीतीनं मन अगोदर तयार कर आणि युद्धाला सज्ज हो, पाप घडणार नाही. म्हणून आता झुंजावे निभ्रांतत्व, म्हणून आता निभ्रांत संशय भ्रम रहित होऊन निसंशय तू काय कर? युद्ध कर. म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा. इथपर्यंत एक विषय झालेला आहे. आता हा जो पुढचा विषय आरंभ होईल, तिथं आता म्हणणार आहेत भगवंत, अर्जुना येथपर्यंत तुला आत्मज्ञानाविषयी मी विचार सांगितला. बरं, आता आत्मज्ञानाचा उपाय म्हणून निष्काम कर्मयोगाविषयीचा मी तुला विचार सांगणार आहे. आत्तापर्यंत कोणता उपाय सांगितला? विचार सांगितला आत्मज्ञानासंबंधीचा. आणि आता काय सांगणार आहेत? त्या आत्मज्ञानाच्या प्राप्तीचा उपाय निष्काम कर्मयोग. निष्काम कर्मयोग हा उपाय आहे, हे साधन आहे, हे माध्यम आहे. कशाच्या प्राप्तीचं? आत्मज्ञानाच्या प्राप्तीचं. लक्षात आलं का? आत्मज्ञान कोणाला होईल? ज्याचं मन शुद्ध आहे त्याला होईल की नाही? आणि मनशुद्धी कशाने होईल? कर्माने होईल, निष्काम कर्माने. म्हणून त्याचा मी विचार तुला सांगणार आहे. पुढच्या श्लोकात एषा ते भीता सांख्ये बुद्धिर्योगी त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसी. पण तो विचार आपण
उद्या करूयात. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी. भजे जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजये होवावेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु वंशी महाराज सद्गुरु जोग महाराज की जय.